नमस्कार. आज हा लेख सुचला, विनोदी लेख, तो मी आपणास वाचून दाखवतो. 18 मार्च 2026 रोजी आज लिहिलेला हा थोडा विनोदी लेख माझा मी वाचून दाखवतो. या लेखाला मी नावच दिले काय ते एक एक. तर हा तो विनोदी लेख. ज्याचा एक डोळा पूर्ण निकामी आहे आणि फक्त दुसऱ्या एका डोळ्याने ज्याला दिसते त्या माणसाला काय म्हणतात? एकाक्ष. एकाक्ष, हो ना. म्हणजे एकाच डोळ्याचा, एका डोळ्याने सगळीकडे बघणारा एकाक्ष. आता तोंडामध्ये 32 दात असतात सर्वांच्या, पण ज्या माणसाचे 31 दात पूर्ण पडले आहेत आणि एकच दात तोंडात शिल्लक आहे त्याला काय म्हणतात? एकदंत. म्हणजे एकाच दाताचा. काही लोक समाजामध्ये असे असतात, एकदंत. असो. आता ज्याच्या डोक्यावर एकच केस शिल्लक राहिला आहे त्याला काय म्हणावे याचा आम्ही विचार करत होतो. तेव्हा आमच्यासमोर एक जण अचानक आला आणि आम्ही सहज त्याच्याकडे पाहिले. त्याने त्याच्या गळ्यात त्याचे आय कार्ड लटकवले होते. त्याचे आय कार्ड, योगायोग पहा कसा असतो. त्याच्या आय कार्डवर त्याचे नाव दिसले, मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल. ते बघून आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मिळाले. इक्बाल म्हणजे इकबाल, एकच बाल, सिर्फ इकबाल. बाकी के सब बाल चले गए, रह गया सिर्फ इकबाल. त्या माणसाचे नावच होते मोहम्मद इक्बाल. आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता असं अनेक बाबतीत म्हणता येईल की ज्याचा एक हात तुटला आहे आणि दुसरा एकच हात आता शिल्लक आहे त्याला म्हणावे एकहस्त. दुसरा हातच नसल्यामुळे त्या बिचाऱ्याचा सगळा एक हाती कारभार असतो. एक हाती. ज्या माणसाचा एक पाय कटलेला आहे आणि तो कुबडी घेऊन चालतो त्याला काय बरे म्हणावे? एकचरणी. प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी होते आणि हा माणूस एकचरणी आणि स्वभावाने सुद्धा एक कल्ली. पहा काय ते एक एक. एक एक.